भारत आणि अमेरिकेदरम्यान अंतरिम व्यापार करारात देशातली सर्व महत्त्वाची आणि संवेदनशील क्षेत्र पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यात आली आहेत, असं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितलं। ते जर्मनीतल्या न्यूरेंबर्ग एका पत्रपरिषदेत बोलत होते। भारताने नेहमीच स्पष्ट भूमिका घेतली आहे, ज्या क्षेत्राचा परिणाम शेतकरी, मच्छीमार, दुग्ध व्यवसाय आणि छोट्या उत्पादकांवर होतो ती क्षेत्र भारत खुली करणार नाही, हे आधीच स्पष्ट केलं होतं, असं ते म्हणाले। या करारातही मका, गहू, तांदूळ, सोयाबीन, कुक्कुटपालन, दूध, चीज, इथेनॉल, तंबाखू, काही भाज्या आणि मांस यांसारख्या कृषी आणि दुग्ध उत्पादनांवर कोणतीही शुल्क सवलत अमेरिकेला देण्यात आलेली नाही, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। कापड, वस्त्रोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने या क्षेत्रांना यापूर्वी 50% शुल्काचा फटका बसला होता। आता त्यात कपात करण्यात आली आहे। त्यामुळे भारतीय निर्यातदारांना स्पर्धेत टिकून राहण्यास मदत होईल, असं अग्रवाल यांनी सांगितलं।